नंतर आता काय होतंय की दाजीपुरात गेल्यानंतर दाजीपूर कुठं आहे असं विचारलं जातं. बरोबर. तर त्याचा एंट्रन्सचा पॉईंट आम्ही डेव्हलप करण्यासाठी मध्यंतरी आम्ही काही त्याचे प्लॅन केलेत. ते आता त्याच्यावर देखील काम सुरू आहे. तिथं आतल्या बाजूला गेल्यानंतर एमटीडीसीचं एक रिसॉर्ट झालंय खूप चांगलं. त्या समोर एक बॅकवॉटर आहे. तर त्या एमटीडीसीच्या समोरचं बॅकवॉटर आहे. तिथं देखील पर्यटनांच्यासाठी काही त्या ठिकाणी थांबण्यासारख्या सुविधा तयार करता येतील काय, लोक पाण्यामध्ये जाऊ शकतील काय, अशा पद्धतीचा एक त्याचा चांगला आम्ही एक आर्किटेक्चर कडून चांगला प्लॅन तयार करून घेतला आहे. त्याच्यावर आम्हाला भविष्यामध्ये काम करायचं आहे. माळीवाडी तिथं जो आमचा तलाव आहे तिथले बोटिंग संदर्भात आता बंद होतं, ते सुरू करण्याच्या आता हालचाली सुरू आहेत. त्याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो, त्या वलवण दाजीपूर ह्या परिसर जर बघितला तर तिथं छोटे मोठे हॉटेल रिसॉर्ट किंवा होमस्टे व्हायला लागलेत. अजून तिथं व्हावेत. तिथून ट्रेक जातोय आमचा, सेंच्युरी बघायला जाणारे लोक तिथं खूप मोठ्या प्रमाणात. अजून त्यांना लागणाऱ्या सुविधा आपल्याला तिथं काही निर्माण करायच्या आहेत. शिवगड आहे वरच्या बाजूला, जो टेहळणी बुरुज म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. तिथं काही साहसी खेळ करता येतील काय, तिथं काही सुधारणा करता येतील काय, असं आमचं भविष्यातलं नियोजन. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.